मध्यरात्री पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वाद झाल्याचं सध्या समोर येत आहे। जागा वाटपाची चर्चा अपुरीच राहिलेली आहे आणि मुंबईतील 2च जागा आता काँग्रेसला दिल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते। काँग्रेसकडून भिवंडीच्या जागेची मागणी करण्यात आलेली होती आणि उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या वाटेला सध्या समोर येत आहे। दक्षिण मध्य मुंबई किंवा दक्षिण मुंबईची जागा आता द्यावी अशी काँग्रेसकडून सुद्धा इच्छा व्यक्त करण्यात आली आहे। तर काल रात्री ही महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि त्या बैठकीत हा वाद झाल्याचं सध्या समोर येत आहे आणि जी जागा वाटपाची चर्चा होती ती अपुरीच राहिल्याचं सुद्धा माहिती मिळते आणि मुंबईमधील 2च जागा काँग्रेसला दिल्यानं सध्या या बैठकीतून नाराजी व्यक्त करण्यात येते। काँग्रेसने ही नाराजी व्यक्त केली आहे आणि काँग्रेसकडून भिवंडीच्या जागेची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, आपण पाहू शकतो की काल रात्री खरं तर ही महाविकास आघाडीची बैठक पार पडलेली होती, त्या बैठकीत आता वाद झाल्याचं समोर येत आहे। नेमकं काय घडलंय? गौरी, कालच्या बैठकीत पुन्हा एकदा अपुऱ्या चर्चा झालेल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईत काँग्रेसला 2च जागा आहेत। सांगलीची जागा काँग्रेसच्या हातातून गेलेली आहे, भिवंडीची जागा काँग्रेसच्या हातातून गेलेली आहे। त्यामुळे काँग्रेस आग्रहीपणे आपल्या जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असो, जे जागेवरचा दावा सोडण्यास तयार नाही, त्यामुळे काँग्रेसची नाराजी होती आणि त्याच्यानंतर ह्या चर्चा ज्या आहेत त्या सुरुवात झाली होती। पण त्याच्यानंतर शरद पवारांकडून सांगण्यात आलं की आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, त्यामुळे या जागा वाटपांचा तिढा आताच्या आता सोडवला पाहिजे आणि जसा ज्यांच्या वाटेला ज्या जागा आलेल्या आहेत त्या मान्य करून आता आपण निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, अशी माहिती सुद्धा आता समोर येताना पाहायला मिळते। आणि ह्याच पार्श्वभूमीवर ज्यावेळेस चर्चा सुरू होत्या तेव्हा मतभेद झाले आणि त्यानंतर आपण जर पाहिलं काल रात्रीचे दृश्य तर नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, अत्यंत वेगाने गाडी घेऊन जे ते सिल्वर ओकमधून बाहेर निघण्याचे दृश्य जे ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिला अद्याप सुटलेला नाही। काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्यावरच स्वतःची मनधरणी करून जे आहे ते महाविकास आघाडीत एकत्र काम करायला लागेल, नाहीतर त्यांच्याकडे जो दुसरा पर्याय त्यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे मैत्री प्लसचा, त्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस पुढे जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर जागा वाटपाचा तिढा नेमका कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।